अकोल्याच्या अकोटफैल भागात रक्ताच्या नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना घडली आहे। बापूनगर परिसरात मालमत्तेच्या किरकोळ वादातून एका सख्या भावानेच दुसऱ्या भावाची निर्घृण हत्या केली। विनीत बहुणे असं मृतकाचं नाव असून या घटनेमुळे संपूर्ण अकोला शहरात खळबळ उडाली आहे। गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही भावांमध्ये घराच्या आणि मालमत्तेच्या वाटणीवरून सतत वाद होत होते। बुधवारी या वादाचं रूपांतर टोकाच्या भांडणात झालं आणि रागाच्या भरात भावाने विनीतवर जीवघेणा हल्ला केला। या हल्ल्यात विनीतचा जागीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच अकोटफैल पोलिसांनी तातडीने धाव घेत अवघ्या काही तासातच आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत। पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून आरोपीवर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे। जमिनीच्या एका तुकड्यासाठी सख्या भावाचा जीव घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। आज दिनांक 4/3/26 रोजी संध्याकाळी 7:30 वाजेच्या सुमारास अकोटफैल पोलिसांना माहिती मिळाली की अकोटफैल परिसरातील बापूनगर येथे दोन सख्या भावामध्ये प्रॉपर्टीच्या वादावरून भांडण झालेले आहे आणि त्यामध्ये एकाचा खून झालेला आहे अशी माहिती मिळाल्यावरून तात्काळ अकोटफैल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तेथील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करीत आहे। माननीय पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली अकोटफैल पोलीस तपास करीत आहे। आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड